Hello, all of you. This is our today's lesson. Little girls are wiser than old people. This is the part 1. This lesson is written by Leo Tolstoy. You can see here a picture. Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Gino Tolstoy wrote many stories for children. This is one of them, however, this has a message for grown-ups too. लिओ टॉल्स्टॉय यांनी छोट्या गोष्टीज आणि कादंबऱ्यासुद्धा लिहिलेल्या आहे आणि मुख्य म्हणजे त्यांनी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते लहान मुलांसाठी लिहिल्या. यू कॅन सी हिअर दिस लिओ टॉल्स्टॉय स्टोरीज. फर्स्ट वन स्टोरीज फॉर चिल्ड्रन, देन द लायन अँड द पप्पी, देन फेबल्स फॉर अ चिल्ड्रन, अँड द लास्ट वन इज गिवन हिअर दॅट फेबल्स अँड फेरी टेल्स. आता या ज्या काही वेगवेगळ्या लिओ टॉल्स्टॉय जो आहे त्याच्या वेगवेगळ्या गोष्टीची पुस्तकं आहेत. ही पुस्तकं या पुस्तकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या छोट्या अशा लहान लहान मुलांसाठी गोष्टी लिहिलेल्या आहेत. नाव आता पुढे आपल्याला बघायचं आहे आपला लेसन. सी द लेसन लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. First paragraph is given here. First passage. It was an early Easter. In the yards lay snow and rills ran down the village. A large puddle had run down from the manure pile into a lane between two farms. And at this puddle, two girls, one is older than the other, had met. Both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress and elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in red kerchief. You can see here a picture. And reels ran down a village. Reels म्हणजे काय? एक छोटासा, that is a small stream of water. एक प्रवाह आहे. That is it was an early Easter. We can Easter is always a Sunday. Easter जो काय असतो नेहमी संडे असतो. And in India we celebrate Diwali, Holi, Eid. Like that, Easter is celebrated all over the world. आता या गोष्टीमध्ये जे ईस्टरचा दिवस असतो मग त्या दिवशी काय होतं, दॅट इज इन द यार्ड्स ले स्नो. इकडं पूर्ण बर्फ पसरलेला असतो आणि त्याच ठिकाणी दॅट इज अ पडल ऑल्सो, म्हणजे एक छोटंसं डबकं असं. लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम द मॅन्युअर पाईल. आता मॅन्युअर पाईल म्हणजे काय, ज्या ठिकाणी शेणखत असतं. आता शेतातला भाग आहे, शेणखत आहे. पाईल्स म्हणजे ढीग, त्या किंवा हिप म्हणूयात त्याला. त्या जो काही शेणखताचा ढीग असतो त्याच्यामधून एक छोटंसं डबकं पाण्याचं वाहत असतं. अँड दॅट टाईम दॅट टू गर्ल्स मेट देअर. आणि त्या ठिकाणी दोन मुली भेटतात. आणि या ज्या दोन मुली असतात दॅट इज वन इज ओल्डर दॅन द अदर. एक मोठी असते दुसरीपेक्षा, एक लहान असते. बिकॉज ऑफ द ईस्टर, सण असतो, एक ईस्टरचा फेस्टिवल असतो, म्हणून दॅट टू गर्ल्स वेअर ड्रेस बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. आणि त्याच्यामुळे त्या दोघींनी आपल्या आईने घालून दिलेला नवीन ड्रेस घातलेला असतो. द लिटल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस अँड एल्डर इज अ येल्लो. जी छोटी असते दॅट शी ओवर अ ब्ल्यू ड्रेस. तिने ब्ल्यू ड्रेस घातलेला असतो आणि जी मोठी असते तिने येल्लो ड्रेस घातलेला असतो. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन अ रेड कर्चीफ. आणि दोघींनी सुद्धा दॅट इज अ हेड रॅप्स इन अ रेड कर्चीफ. ऑब्व्हियसली थंडीचे स्नो असतो, थंडीचे दिवस असतात आणि त्या भागामध्ये ज्या काही लोक राहतात ते मोस्ट ऑफ द कानाला त्यांनी जे स्कार्फ असतो तो गुंडाळलेलाच असतो. म्हणून या दोघींच्या जे काही डोक्याला असतो एक कर्चीफ, वी कॅन से दॅट ॲज अ एक स्कार्फ म्हणून तो रेड कलरचा स्कार्फ त्यांनी त्यांच्या कानाला त्या ठिकाणी डोक्याला गुंडाळलेला असतो. Here, after prayers in the church, the two girls went to the puddle where they showed their new garments to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her, "Don't go, Malasha, your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, चर्चमध्ये त्यांची प्रार्थना वगैरे झाल्यानंतर दिस टू गर्ल्स वेंट टू द पडल. आता ऑब्व्हियसली लहान मुली आहे, मग त्या ठिकाणी त्या ज्या ठिकाणी ते डबकं असतं त्या ठिकाणी ते जातात. आणि डबक्याजवळ गेल्यानंतर दे जस्ट वेन दे वेंट देअर दॅट टाईम दे शोड देअर न्यू गारमेंट टू इच अदर. त्यांनी आज नवीन काय घातलेलं आहे, काय गारमेंट्स घातलेलं आहे, नवीन ड्रेस कोणता कोणता आहे ते एकमेकाला त्या दोघी दाखवायला सुरुवात करतात.
द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज. आता तिची छोटी मुलगी असते जिने ब्ल्यू ड्रेस घातलेला असतो. शी जस्ट वॉन्टेड टू गो देअर इन द पडल. त्या डबक्यामध्ये पाण्यामध्ये खेळायला तिला जायचं असतं आणि त्याच्यामुळे विथ हर शूज ती शूज घालूनच त्या ठिकाणी जाणार असते. त्याच्यामुळे जी गर्ल असते ती त्या ठिकाणी तिला म्हणते, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. नको जाऊ तू, फर्स्ट त्या ठिकाणी जाऊ नको. फर्स्ट यू हॅव टू टेक ऑफ युअर शूज. आधी तू काय कर, यू डू द सेम. मी काय म्हणते, आय विल टेक ऑफ माय शूज. मी माझे शूज जे काय आहे चप्पल त्या बाजूला काढून ठेवते, तू सुद्धा माझ्यासारखं कर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, रेज देअर स्कर्ट्स अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड्स ईच अदर. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल अँड सेड. आता मग त्यांनी काय केलं, दोघींनी त्यांचे शूज वगैरे काढले, रेज देअर स्कर्ट, जरा स्कर्ट वर धरला आणि त्या पाण्यामध्ये त्या पडलमध्ये त्या डबक्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी गेलं. पाण्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेली जी काही मलाशा असते ती घाबरते. ती काय म्हणते बघा अकुल्काला, इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. देन अकुल्का सेड, नेवर माइंड, शी रिप्लाइड, इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड मी. तू काय कर, माझ्याबरोबर ये, घाबरू नकोस. दे केम क्लोजर टू इच अदर. अकुल्का सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप, बट वॉक व्हेरी सॉफ्टली. मग तिने त्याच्यानंतर काय म्हणाली, दे केम क्लोजर टू इच अदर. ज्यावेळेस दोघी त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर जवळ आल्यानंतर अकुल्का तिला म्हणते, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप, बट वॉक व्हेरी सॉफ्टली. आता ती त्याच्यामध्ये जी छोटी असते ती जोरजोरात त्याच्यामध्ये पाय टाकून चालत असते, म्हणून ती अकुल्का तिला म्हणते की तू जरा हळू, डू नॉट स्प्लॅश इट अप. स्प्लॅश म्हणजे काय, जोरात पाय टाकू नको जेणेकरून पाणी अंगावर उडतंय, मग तू हळूवार चाल. She had barely said that when Malasha plumped her foot into the water and bespattered. She had barely said that. तसं ती म्हटलीच होती आणि त्याच वेळेस मलाशाने काय केलं, plump her foot into the water and bespattered अकुल्का's new dress. आणि काय झालं, त्याच वेळेस तिने काय केलं, अकुल्का तिला सांगतच होती की मलाशा जरा हळू चाल, पण तरीसुद्धा मलाशा हळू अजिबात चालत नव्हती. तिने जोरात त्या ठिकाणी पाया पडला आणि जस्ट ओनली बेस्पॅटर्ड द अकुल्काज न्यू ड्रेस. आता बेस्पॅटर्ड म्हणजे काय, पाण्याचे शिंतोडे उडणे, किंवा आता बेस्पॅटर्ड किंवा पाण्याच्या शिंतोड्याने एखादा ड्रेस म्हणा सगळं खराब होणे. Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. आता मलाशाने अकुल्काच्या नवीन ड्रेसवर, जे काही नवीन दोघींचे ड्रेस असतात, जोरात ती सांगत होती तिला की तू हळू चाल, पण तरी पण तिने ऐकलं का, नाही. शी प्लम्प्ड हर फूट व्हेरी फास्टली. आणि त्याच्यामुळे काय झालं, सगळं पाण्याचे जे काही मडी वॉटर होतं, ते पडल जे होतं ते मोस्ट ऑफ मडी वॉटरचं होतं, सगळं चिखल होतं त्या ठिकाणी, आणि ते पाणी त्या अकुल्काच्या नवीन ड्रेसवर पडलं. रादर नवीन ड्रेसवरच नाही, तिच्या नोज आणि आईज, नाकावर आणि डोळ्यावर सुद्धा ते सगळं घाणेरडं पाणी उडालं. आणि त्याच्यामुळं शी गॉट व्हेरी अँग्री. तिला खूप राग आला आणि स्कोल्डेड हर अँड रॅन आफ्टर. आणि तिच्या मागे ती जोरात पळायला लागली, बिकॉज शी वॉन्टेड टू स्ट्राईक हर. आणि तिला काय करायचं, तिला मारायचं होतं. त्या ठिकाणी तिला आपटून किंवा एक स्लॅब द्यायची होती, जोरात तिला मारायचं तिची इच्छा झाली होती. मलाशा वॉज फ्रायटन. आणि मलाशा अकुल्काला खूप घाबरली. शी वॉज व्हेरी फ्रायटन, सीइंग वॉट ट्रबल शी हॅड कॉज, जम्प आउट ऑफ द पडल अँड रॅन होम. मग तिला असं वाटलं तर काय होईल, आणि शी जम्प आउट ऑफ द पडल. आणि त्या पडलमधून ती उडी मारून बाजूला झाली आणि रॅन होम, डबक्यातून ती बाजूला झाली आणि ती आपल्या घरी पळून गेली. अकुल्का's mother passed by. She saw her daughter's dress bespattered and soiled. Where, accursed one, did you get yourself so dirty? आता when Akulka's mother's passed by, that time she saw her daughter's dress very bespattered and soiled. तिने पाहिलं की आपल्या मुलीचा अकुल्काचा ड्रेस खूप खराब झाला आहे. मग तिला कसं तिने रिॲक्ट केलं, वेअर अकर्स वन, मूर्ख, शापग्रस्त, डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी, तू स्वतःला एवढं स्वतःला घाणेरडं कसं करून घेतलंस.
Then Akulka said to her mother, Malasha has purposely splashed it on me. Akulka's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. Malasha began to howl and her mother ran out of the house. ज्यावेळेस अकुल्काच्या आईने पाहिलं की आपल्या मुलीचा ड्रेस एवढा खराब झाला आहे, ती तिला ओरडली आणि तिला विचारलं की एवढा खराब कसं काय ड्रेस करून घेतला. मग त्यावेळेस अकुल्काने सांगितलं की मलाशाने मुद्दामूनच माझ्या अंगावर काय केलं आहे, पाणी टाकलं आहे. आणि मग अकुल्काच्या आईला राग आला. शी गॉट व्हेरी अँग्री. दॅट्स वाय शी अकुल्काज मदर ग्रॅप्स मलाशा. ग्रॅप्स मीन दॅट ग्रिप्ट इट, म्हणजे एक प्रकारे तिला घट्ट तिने पकडलं आणि गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. आणि एक जोरात तिने मागच्या बाजूला, जे नेक आहे मानेच्या मागच्या बाजूला, एक हिसका दिला आणि एक थोडंसं मारलं. मलाशा बिगॅन टू हॉल अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. वेन दॅट अकुल्काच मदर जस्ट ओनली नॉक हर, एक हिसका मारला, तिला मारलं आणि त्याच वेळेस मलाशा बिगॅन टू हॉलिंग, मीन्स दॅट मलाशा बिगॅन टू क्राईंग. आणि त्यावेळेस मलाशानी रडायला सुरुवात केली. आणि मलाशाचा आवाज ऐकल्यानंतर वेन हर मलाशाज मदर हर्ड द व्हॉइस ऑफ मलाशा, दॅट टाईम हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. मलाशाचा रडण्याचा आवाज ऐकून मलाशाची आई घराच्या बाहेर आली. बाहेर आल्यानंतर ती त्या ठिकाणी काय रिॲक्ट झाली बघा. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर? शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. आता हू इज द नेबर? दॅट इज अकुल्काज मदर. बोथ आर द नेबर्स, अकुल्काज मदर अँड मलाशाज मदर. आता अकुल्काच्या आईने मलाशाला मारलं कारण अकुल्काचा ड्रेस खराब झाला. मग मलाशाची आई ज्यावेळेस बाहेर आली, कारण तिने रडण्याचा आवाज ऐकला मलाशाचा आणि ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर तिने लगेच प्रश्न विचारला, वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर? मग तिने अकुल्काच्या आईला एक प्रश्न विचारला, तू माझ्या मुलीला का मारलंस? असं प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी अकुल्काच्या आईने काय उत्तर दिलं आपण बघूया पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.